ब्रेकिंग न्यूज, शेगाव ट्रॅफिक जाम. इंट्रोच्या चक्कर मध्ये घोडा आलता आता आमचा आडवा. घोड्याने आमचे घोडे लावले असते आता. खतरनाक एकदम ताबडतोब. चाललो शेगावले दर्शनाले, गजानन महाराजच्या दर्शनाला चाललो. नंतर कचोरी बी खाऊ तिची पण चाललो. मेन म्हणजे कचोरी खाले मी तर. हे दोघं दर्शनाला चाललो. आम्ही दर्शन करायला चाललो. मी कचोरी खायला चाललो. मग कचोरी बी नाही, पहिले कचोरी खाऊ. गेल्याबरोबर पहिले कचोरीच खाऊ आम्ही. हे 100% आहे. पहिले शर्माजीची कचोरी. पहिले कचोरी खाऊ. पहिले कचोरी. मग हा भूक लागली ना, पहिले कचोरी खायची. लेट माट्या चालते, थोडस लेट पाहिजे. मी ड्राईव्ह करून आलो. मेहनत करून आलो. मी मेहनत करून आलाय मी. ओ माय गॉड. पण एवढी मेहनत करून की मला गजानन महाराज प्रसाद नाही देत. हे लय मला वाईट वाटते. पण तरी आता चाललो आहे दर्शनाला. तर तुम्ही चला आमच्या सोबत. श्रीकृष्ण सांगतात तुला की कर्म किए जाओ भाई. फलकी चिंता करो. मी म्हणतो फलकी चिंता करो. तुम्ही सांगा करा लागते की नाही करा लागत. करा लागते की नाही करा लागत. करा लागते. करा लागते. फलकी चिंता करण्याच पडता. कसं आहे ना, सायकोलॉजी आहे ते. तुम्ही करा की नका करू, तुम्हाला वाटतं नाही भेटलं पाहिजे, पण ते भेटते. ते आपली भावना अशी अंदरून येतेच ना भाई, की आपल्याला नाही आपण केलं ना लगेच भेटलं पाहिजे. असं नाही, मान्य की असं होतच नाही. असं होत 10 रुपये टाकले की 100 रुपये भेटले पाहिजे. असं नाही होत. ऐसा विषय पिक्चरिंग नाही बनता ऐसा. नाही. तर जाऊ दे आता. हे डिस्कशन आमचं चालत राहील आता. म्हणजे हा प्रवासावर आमचं डिस्कशन चाललं आता या गोष्टीवर. आम्ही मांडू आता 3 जण. पण तुम्ही आता पुढचा प्रवास पहा कसा होते, मजेदार. तर चला, जुळले ना आमच्यासोबत प्रवासात. मागचा तिचा रस्ता पहा, समोर लय माहित. अरे चप्पल नाही ना पायात. अरे रे पाया जडून आले. किती घेतो रे? 50 द्या. 50 खाऊन क्वालिटी पहा पहिले कशी आहे. घ्या रे. तुम्हाला म्हटलं ना इधर बहुत मिलता खाने को. खा. कोणते किती तिकीटवाल्याच घेते ना. तिकीटवाला घ्यायचं ना. साध्याची टेस्ट पाहून. काय किलो दिल दादा? 50 पाव. हा पाया चढून आले, पण आपल्याला खायचं आहे. माऊली केळे चिप्स. टाक्या फ्री का माल. चल फ्री का माल नाही. चल घे. काजू खाओ. फ्री का माल खाओ. काजू कतली खाओ. फुकट में मिले ना. खा लो. चांगला आहे रे. खा मग. एवढं चांगलं आहे थोडं. कचोरी पाहिजो पाडशीन. देशीन पाडून. तिथून पडते बरं. पडते काय? पकडून ठेव मग तू. तेला मी तुलू तुला काय. हा पोचलो आपण. पोचलो. थेप पोचलो एकदम टाइमवर आपण. हे दाई आम्ही पोचलो शेगावला पोचलो आम्ही. आता आम्ही तातोडी खाऊ. अवघ्या काही क्षणात आम्ही हे कचोरी खायला जाऊ. कचोरी शर्मावरची. हा, महाराजाला थोडं मात मागतो आम्ही. पहिले पेटपूजा फिर काम तुझा. असं काम आहे. पेटपूजाच झालं आपलं. थोडस काय हे चिप्स खाल्ले पण मन नाही भरलं, पोट बी नाही भरलं. कचोरी खाऊनच पोट भरलं आमचं वाला. भाई सरळ काही पलटू नाही. सरळ पलटाचं कामच नाही कुठं. पलटू नाही. पलटू नको करू. त्याच्या मतानं नको. हा मग बरोबर ना. समोर मंदिर बा इकडे आहे. पण आम्हाला पहिले कचोरी खायला जायचं आहे. पहिले कचोरीसाठी जाऊ. पोरं म्हणजे हात जोडा. पहिले कचोरी. पहिले कचोरी. मग काय आता पाहू. शर्माजी कुठं आहे? शर्माजी ते समोर आहे. आता ह्याच रोडवर आहे. बिलकुल ह्याच रोडवर आहे. तू ऐकत जाय. गोष्ट ऐकत जाय. व्लॉग बनवून राहिला तो ऐकत जाय तू. 2 प्लेट. टेस्ट बी समजते कोणावरची सांगले. मग आम्ही सांगू तुम्हाला कोणावरची सांगली आहे म्हणून. एकदम शर्माजी आहे की कोण आहे? इतक्यातच आहे कुठे. हा शर्मा. हा शर्मा एक. आर शर्मा कुठे? नाही ती तो हा वाला. गाड्या तर एवढ्या गाड्याचा मंदिराजवळ पण. हा फेमस आहे काय? पाय त्यांना लिहिलं पण आहे त्याच्या याच्यावर. फेमस म्हणते का तो? फेमस आहे तो. फेमस कचोरीवाले. कोणता आहे? कचोरी. पोट पूजा कचोरी. फेमस वाली कचोरी खायला आलो मी. कचोरी हे 1950 पासून आहे म्हणते. बापरे बाप. प्लेट कचोरी.
TR शर्मा 1950. हा कचोरी 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 4 प्लेट कचोरी. दवंडे मुन्ना कचोरी चवडी. सांग कशी आहे आता, कोणता शर्मा चांगला आहे? चांगली आहे टेस्ट एक नंबर. मुन्ना खाव खाय खाय पहिले तू खाय. दम घे दम घेऊन खाय. वा बोल. कचोरी खाल्ल्यानंतरचे रिव्ह्यू मुन्ना देते. मुन्ना कशी एक कचोरी? नंबर. एक लई गरम कचोरी, होती. जबरदस्त कचोरी आहे. एक वेळा मस्त शेगावात आल्यावर व्हिजिट करा. कचोरी एक नंबर. एक नंबर कचोरी होती. कचोरी खाऊन खरंच मजा आला. ह्याच्या पहिले जे खाल्ली होती ते बोगस काम होतं, पण आताची कचोरी जबरदस्त आहे. कचोरी खाऊन एक नंबर वाटलं. बढिया एक नंबर. मजा आली खाऊन कचोरी. आणि ती कचोरी खाल्ली जेणे असे जांभाळ आणि तोंड असं सध्या आता हिरवं गरम झालं एकदम. सन गरम झालं. चटणीत पूर्ण भिजली होती कचोरी. बढिया कचोरी होती. हे पा पोलीस आले काका, याच्या समोरून आमचा पोट्टा युटर्न काढून आला. चालते काही विषय नाही आहे, चालू द्या. आजची बोगस कचोरी आहे. मंदिराबादच्या त्या कचोरीच चांगल्या नाही आहे. कचोरी हेच TR शर्मा 1950 पासून आपल्या सेवेत. 60 नाही 50 आहे. 59 आहे काय? काहीतरी आहे पण 50 वाचलं मी. 50 आहे. 59. तुम्ही करेक्शन करून सांगा 50 आहे 59 आहे की 60 आहे? 1950 आहे. मी कन्फर्म आहे 1950 आहे म्हणून. नाही मी 59. हा 59 वाला आहे. 59 होतं म्हणते आणि हे 60 म्हणते, पण आम्ही दोघं 50 वाले आहे. 1950 पासून 50 विन. कचोरी पार्सल घ्यायचं. एकर मध्ये पार्किंग आहे, पण इथली पार्किंग पण इंडियात एक नंबरवर आहे. इथली जे सिस्टीम आहे ते पूर्ण फ्री आहे म्हटलं. हा फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि एकदम सिस्टीम खतरनाक आहे. म्हणजे आतापर्यंत असं पाहिलं नाही आपण. जबरदस्त सिस्टीम आहे. तुमची गाडी कॅल्क्युलेट होते परफेक्ट. कुठं आहे जागा, कोणत्या ब्लॉक मध्ये किती जागा आहे, कुठं लागायची आहे. सेन्सर वाईज तुमची काउंट होते. किती गाड्या काउंट येऊन आल्या त्याची काउंटिंग होते, किती चालल्या त्याची काउंट होते. परफेक्ट आहे. मग गर्दी आज जास्तच आहे तर माहित पडणार मला त्या गर्दी पाहून. ठीक आहे, ये तो बस ट्रेलर आहे. आगे देखो अभी पिक्चर बाकी आहे. 283 आतमध्ये गेल्यावर कॅपॅसिटी 450 आहे. म्हणजे बाईकची आहे सॉरी बाईकची. मी म्हणतो फुल आहे. तिच्या नशीब खराब आहे आमचं वालं. या पार्किंग मध्ये आम्हाला पार्किंग करायला भेटलं नाही. फुल बाईक आहे आणली पण असती तर समोरून दादा दादा समोरून जागा भेटली. पार्किंग. बॅक साईड हा याच्या बॅक साईड धन्यवाद. लागते. चला धन्यवाद माऊली. तुम्ही सांगितल्याबद्दल तुमचे आभार. खूप आभार. म्हणून तुम्ही इथे इंडिकेट नव्हते करून आले वाटते. अति प्रमाणात बेकार गर्दी आहे आज. बेकार म्हणजे चिक्कार गर्दी एकदम चिक्कार. चुकी नाही पण मजा येईन. गर्दी थोडंसं दर्शन घ्यायला. गर्दीत थोडंसं दर्शन घ्यायला मजा येईन. पाऊस किती वेळात दर्शन होते आणि किती टाइम लागते आम्हाला. तर सगळी अंबाट दिसते आतापासून. हे तर पार्किंग फुल आहे. रस्त्यावर गाड्या लावल्या आम्ही. शेगाव संस्थेबद्दल बोलायचं काही विषयच नाही. हेच ती पार्किंग, ज्या पार्किंगबद्दल आपण बोलत होतो. एकदम सिस्टमॅटिक पार्किंग आहे इकडे. तुमचा काउंट आणि सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट बनतात. जेव्हाच्या भाजीचा आवाज आला, भाजीचा आवाज, वांग्याचा भाजीचा आवाज. वास नाही सुगंध चुकीचे बोलते. जेवलं नाही बरं अजून. पण चांगलं इथंच सेंट आला एक नंबर. हो गर्दी खतरनाक. हे बरोबर आहे. इथलाच आला वास. सुगंध आला इथला आम्हाला खूप जास्त. पण आता सध्या कामाचा नाही. आता पोट्टा आहे म्हणून तर हा गर्दी नाही आहे म्हणून म्हणता. हाच आहे तो पोट्टा. हाच आहे पोट्टा. काय म्हणाल तू? गर्दी नाही आहे लेट झाला. गर्दी खतरनाक गर्दी आहे. आता तर फक्त बाहेरच आहे आम्ही. अंदर गेल्यावरती मजा माहित पडत आपल्याला की काय आहे. लाईन जशी राहील तसं माहित पडत. दर्शन जर का शांततेत पाहिजे असेल तर कधीच ड्रायव्हरी नाही यायचं. नाही तर अशी परिस्थिती राहते. पार्किंग मध्ये आलो आम्ही. चपलीच्या पार्किंग मध्ये आलो आम्ही. चप्पल काढा गाईस. वेलकम टू सापाचं बोगद. पण स्वच्छतासाठी म्हणजे स्वच्छतेसाठी एक नंबर आहे. स्वच्छतेसाठी एक नंबर आहे. सगळ्यात बेस्ट स्वच्छतेसाठी. क्लिअर एकदम.
शेगाव संस्थेमध्ये स्वच्छतेसाठी आपण 1 नंबर देऊ. 1 नंबर म्हणजे इंडियात एवढं खास आहे सगळ्यात स्वच्छ संस्था असं. गर्दी आली, गर्दी 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 भयंकर गर्दी. माझ्या मित्राच्यामध्ये सगळ्यात बेस्ट संस्था ते शेगाव संस्था. विदर्भच नाही अख्ख्या इंडिया 1 नंबरची संस्था आमच्यामध्ये असं आहे की बा सगळ्यात बेस्ट संस्था आहे म्हणून शेगाव संस्था. आता तुमचं मन तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आम्हाला की काय कसं आहे म्हणून. दर्शन झाले आमचे. आता मी आलो जेवायला. हात धुवा पहिले. जेवणाचं दर्शन जेवणासाठी गर्दी. जेवण करायचं का नाही? बिलकुल. उचलो बाबा शेवटी. अथक 2.5 तासाच्या परिश्रमानंतर हीच ती पायरी जी एवढं रश आम्ही पार करून आलो. एवढं रश पार करून या पायरीसाठी आलो आम्ही. आणि इथून आम्हाला तर जेवाचं द्वार भेटतं डायरेक्ट. जेवाचं बरं जेवाचं काय जेवाचं द्वार. हे गर्दी 2.5 तास या लाईनमध्ये. दरवाजा ही शांतता आणि आता इथं भेटणारा प्रसाद खूप मॅटर करते बाबा. या कंडिशनमध्ये खूप जास्त मॅटर करते. धन्यवाद धन्यवाद. बस पुरेसा घ्या. थोडंसं वरण थोडंसं द्या. बेसन पिठला. हा पहिलेच म्हणे पिठला आहे म्हणून. यानं पहिलेच सांगितलं पिठला आहे म्हणून. काय पाहिजे अबे तिथं देते ना तुला. अच्छा चला चला बाबा. आजची भाषा आज राईस आणि हेच आहे का खीर. भाताची खीर. पिठलं वरण खीर भात आणि पोळी. जेवण तर जबरदस्त. एक उत्कृष्ट असं जेवण झालं आमचंवालं. आणि आता आम्ही परतीचा प्रवासाला लागतो. पण जेवण आणि इथली क्लीननेस त्या स्वच्छतेसाठी तर काही विषयच नाही. मतलब बोलण्याजोगते शब्द नाही आहे इथं काही. कोणताही कोपरा पाहिला ना, कोणताही कोपरा कचरा म्हणून दिसतच नाही. एकदम क्लीन स्वच्छता आणि हे सगळ्यात बेस्ट. खतरनाक एकदम. प्रसाद आप्पाचं दर्शन बी झालं आणि आप्पाचं जेवण बी झालं. जेवण करून आम्ही मस्त मठारले पोट्टे आता जेवण करून. शेगाव दर्शन झाले. आता आपण चाललो आपल्या घरी वापस. चला बाबा.